बी-कॉमच्या मुलांना माहिती असतं की प्रोफेशनल सर्टिफिकेट म्हणजे मी सी-ए करतोय किंवा सी-एस करतोय म्हणजे माझी प्रोफेशनल डिग्री किंवा प्रोफेशनल सर्टिफिकेट येतंय. प्रोफेशनल सर्टिफिकेट वेगळं आणि प्रोफेशनली सर्टिफाईड एक्सपर्ट वेगळं. फ्रान्सच्या एज्युकेशन सिस्टीममध्ये जेव्हा तुमचं क्वालिफिकेशन प्रोफेशनली सर्टिफाईड एक्सपर्ट लेवलला जातं, याचा अर्थ तुमचं जे करिक्युलम तुमच्या इन्स्टिट्यूटनी डिझाईन केलं आहे, ते करिक्युलम इंडस्ट्रीनी ऑलरेडी ॲप्रूव्ह करून मगच ते इंट्रोड्यूस झाले कोर्स म्हणून. की ह्याचं सगळं करिक्युलम 50 इंडस्ट्रीजनी मिनिमम ऑलरेडी ॲप्रूव्ह केलेलं आहे. जॉब्स ज्या वेळेला मुलांच्या समोर येतात त्याचा ओव्हरऑल याच्याशी काय रिलेव्हन्स लावता येईल? इंडियन्स कॉम्पीट विथ इंडियन्स इन फॉरेन लँग. त्यामुळे एक ओपनिंग आलं आणि त्याच्यात जर 100 ॲप्लिकेशन आले तर त्याच्यात 80 ॲप्लिकेशन इंडियन्सचे असतात, उरलेले 20 बाकीच्या नॅशनॅलिटीचे असतात. पण त्या कॉम्पिटिशनमध्ये कटिंग एज ॲडव्हान्टेज काय आहे? MS इन डेटा इंजिनिअरिंग आणि क्लाउड कम्प्युटिंग हे शिक्षण पूर्ण केलं तर पहिलं तर तुम्हाला फ्रान्समध्ये अपॉर्च्युनिटी आहे 2 वर्ष जॉब शोधण्याची. नॉट ओन्ली इन फ्रान्स, त्या 2 वर्षात तुम्ही युरोपमधले 28-29 जो काही गट आहे त्यांच्या कंट्रीजचा, तिथे सगळीकडे लिगली फिरून जॉब सर्च करू शकता. भारताने जगाला दिलेली खूप उदाहरणं आहेत. फॉरेन कंपनीजमध्ये टॉप लेवलला भारतीय जे गेले ते सगळे ह्याच फेजेसमधनं गेलेत. वेदर यू लाईक इट ऑर नॉट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्सेसनी तर वर्ल्ड सगळं आता कव्हर्ड आहे. या 5 फॅकल्टीच्या स्टुडंटनी सेकंड इयरपासूनच खरं तर विचार करायला पाहिजे की मी डेटा मॅनेजमेंट एक्सपर्टाईजमध्ये कसा जाऊ शकतो किंवा कसं जाईन किंवा कसं जायला पाहिजे. ॲव्हॅन्सिटीच्या जगामध्ये रँकिंगमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी नंबर 1 म्हणून आहे. नमस्कार, सिधुराच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. सिधुरा आता एक इनिशिएटिव्ह असं घेतंय की आपण इंडस्ट्री एक्सपर्ट्सना आता इथे बोलवणार आहोत. महिन्यातनं ॲटलिस्ट एक तरी इंडस्ट्री एक्सपर्ट फ्रॉम डिफरंट फील्ड्स. मग ते अबाउट एज्युकेशन असेल, अबाउट फायनान्स असेल, अबाउट डिफरंट युनिव्हर्सिटीज असेल, त्यांना आपण इन्व्हाइट करणार आहोत आणि त्यांच्याकडनं त्यांचे एक्सपर्ट्स ओपिनियन समजून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला ग्लोबल करियर करण्यासाठीचा एक गाईडन्स मिळू शकेल, एक मदत होऊ शकेल. आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे तुम्हाला MS इन प्रोफेशनली सर्टिफाईड एक्सपर्ट हे कसं होता येईल फ्रान्समध्ये सिटीमध्ये. याच्याबद्दलची जी माहिती जी आहे ना ही तुम्हाला नक्कीच खूप इंटरेस्टिंग वाटेल आणि ही तुम्हाला माहिती नसणार आहे याबद्दल मी अगदी शुअर आहे. आज आपल्याबरोबर आहेत प्रोफेसर आमोद भट. त्यांना या इंडस्ट्रीचा 25 वर्षापेक्षा जास्तचा अनुभव आहे. ते IIM आणि हार्वर्डचे अल्युमिनाय देखील आहेत. सिटी या इन्स्टिट्यूटचे ते डिरेक्टर फॉर इंडिया आणि सब कॉन्टिनेंट आहेत. नमस्कार आमोद सर, सिधुराच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. सर, जसं बी-कॉमच्या मुलांना माहिती असतं की प्रोफेशनल सर्टिफिकेट म्हणजे मी सी-ए करतोय किंवा सी-एस करतोय म्हणजे माझी प्रोफेशनल डिग्री किंवा प्रोफेशनल सर्टिफिकेट येतंय. पण प्रोफेशनली एक्सपर्ट जेव्हा आपण म्हणतो किंवा प्रोफेशनल सर्टिफिकेट विथ द एक्सपर्टीज, हे जेव्हा टेक्निकल बाजूला येतं, जेव्हा असं तुम्ही त्या दिवशी मला सांगत होता, म्हणजे नक्की काय असतं? बरोबर. अ, आपण हा जो प्रश्न आहे ना त्याच्याकडे 2 अँगलनी बघूयात. प्रोफेशनल सर्टिफिकेट वेगळं आणि प्रोफेशनली सर्टिफाईड एक्सपर्ट वेगळं. ओके. या 2 गोष्टीकडे जर आपण वेगवेगळ्या पद्धतीने बघितलं तर मी जे सांगतोय क्वालिफिकेशन ते अशा पद्धतीने डिझाइन केलंय की त्याची पर्टिक्युलरली तुम्ही जर पेडॅगॉजी बघितली, तर त्या पेडॅगॉजीकडे बघितल्यावर तुम्हाला असं लक्षात येतं की हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर माझ्याकडे इंडस्ट्रीचा बघण्याचा जो दृष्टिकोन असेल एम्प्लॉयमेंटच्या दृष्टीने, तर ते माझ्याकडे प्रोफेशनली सर्टिफाईड एक्सपर्ट म्हणून बघणार आहेत. नुसतं मास्टर्स क्वालिफिकेशन याचं झालंय असं नाही बघणार आहेत. म्हणजे मास्टर्सचं झालंच आहे, परंतु त्या मास्टरमध्ये हा प्रोफेशनली सर्टिफाईड एक्सपर्ट लेव्हलला हा स्टुडंट ऑलरेडी पोहोचलेला आहे. त्याचे 2 अर्थ इंडस्ट्रीच्या दृष्टीने, की ह्याला आता फर्दर ट्रेनिंगची गरज नाही आहे. मी इंडस्ट्री कसं तुम्हाला जर इंडस्ट्रीमध्ये तुमची प्लेसमेंट झाली, तर थोडंसं आधी तुम्हाला ट्रेनिंग द्यावं लागतं वगैरे. इथे तुम्हाला ट्रेनिंग जॉबचं द्यायची गरज नाही आहे. ओरिएंटेशन प्रोग्राम होईल. पण राइट फ्रॉम द डे वन यू स्टार्ट वर्किंग, यू आर रेडी टू वर्क ऑन अ प्रोजेक्ट. म्हणजे मग तो कॅन्डिडेट प्रोफेशनली सर्टिफाईड एक्सपर्ट असं झाला इंडस्ट्रीच्या दृष्टीने. ओके. आणि दुसरा त्याचा अर्थ असा की फ्रान्सच्या एज्युकेशन सिस्टीममध्ये जेव्हा तुमचं क्वालिफिकेशन प्रोफेशनली सर्टिफाईड एक्सपर्ट लेवलला जातं, याचा अर्थ तुमचं जे करिक्युलम तुमच्या इन्स्टिट्यूटनी डिझाईन केलं आहे, ते करिक्युलम इंडस्ट्रीनी ऑलरेडी ॲप्रूव्ह करून मगच ते इंट्रोड्यूस झाले कोर्स म्हणून. ओके. हा त्याच्यातला खूप मोठा एक्सपर्ट आहे. हे सर्टिफिकेशन इंडस्ट्रीज देतात
का फ्रेंच गव्हर्नमेंट देतं? हे सर्टिफिकेशन जे आहे हे मी सांगतोय की MS इन डेटा इंजिनिअरिंग अँड क्लाउड कॉम्प्युटिंग फॉर एक्झाम्पल. तर ते तुम्हाला MS म्हणून अव्हॅन्सिटीकडनंच मिळणार आहे. म्हणजे ती प्रॉपर मास्टर्स रिकॉग्नाइज्ड डिग्री आहे 120 क्रेडिटची. फुल्ली टॉट इन इंग्लिश आहे. ती भारतासकट सगळ्या देशांमध्ये अप्रूव्ड क्वालिफिकेशन म्हणून आहे. त्याच्यामुळे त्याचाही काही प्रश्न नाही. फक्त त्याच्यातला जो प्रोफेशनली सर्टिफाईड हा मी जस्ट वारंवार उल्लेख करतोय त्याचा अर्थ असा की ह्याचं सगळं करिक्युलम 50 इंडस्ट्रीजनी मिनिमम ऑलरेडी अप्रूव्ह केलेलं आहे. ओके. म्हणजे हे समजणं फार गरजेचं आहे की मी एक युनिव्हर्सिटी म्हणून एक करिक्युलम लॉन्च केलं, कोर्सला लोकं जॉइन झाली आणि ते 2 वर्षांनी मी ते क्वालिफिकेशन अक्वायर केल्यानंतर इंडस्ट्रीत गेल्यावर त्यांनी बघितलं तुमच्याकडे, अरे यातले 50% सब्जेक्ट आता रिलेव्हंटच नाही आहेत. असं झाल्यावर मग एक मोठा ब्लॉक येतो इंडस्ट्रीला आणि कॅन्डिडेटला. मग आता मी करायचं काय पुढे? पण ह्या करिक्युलमचं इम्पॉर्टन्स असं आहे की त्याच्यातला प्रत्येक सब्जेक्ट हा ऑलरेडी इंडस्ट्रीनी अप्रूव्ह केलेला आहे आणि म्हणूनच तो करिक्युलममध्ये इन्क्लूड केलेला आहे. त्यामुळे ते क्वालिफिकेशन कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा तुला इंडस्ट्रीला तुझा ॲप्लिकेशन जातो, एका HR समोर ॲप्लिकेशन येतो तुझा एम्प्लॉयमेंटसाठी, तेव्हा त्यांना कळतं अरे हे प्रोफेशनल सर्टिफाईड ऑलरेडी अप्रूव्ड क्वालिफिकेशन आहे. त्यामुळे आता आपल्याला जास्त गरज नाही विचार करायची. आता आपल्याला एवढंच बघायचं की याला टेक्निकल इंटरव्ह्यूला पोहोचवता येते का आपल्याला, म्हणजे त्या लेव्हलला आणता येते का? हा खूप सिग्निफिकंट डिफरन्स आहे जेव्हा तुम्ही फॉरेन कंट्रीमध्ये शिकायला जाता. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय तसं 50 इंडस्ट्रीज आहेत. या 50 कंपन्या नाही आहेत. सो 50 इंडस्ट्रीमध्ये अजून खूप कंपन्या असतील. सो तुम्ही तिथे एम्प्लॉयबल होता, तुम्ही एक्सपर्ट म्हणून जाता. ज्या अर्थी तुमच्याकडे त्या लेव्हलचं क्वालिफिकेशन आहे म्हटल्यानंतर तुम्हाला एम्प्लॉयबिलिटी ॲस्पेक्ट जॉब मिळण्याचे चान्सेस पण वाढतायत. प्लस मे बी तुम्हाला सॅलरी पण मे बी चांगली मिळेल कारण का तुम्ही एक्सपर्ट आहात. तुम्ही मे बी फक्त एंट्री लेव्हलला नाही जातात. अशा पद्धतीने मे बी बरोबर. तिथं ते जाऊ शकतील आणि ते क्वालिफिकेशन मास्टर्स लेव्हलला तुम्ही अव्हॅन्सिटीमध्ये फ्रान्समध्ये घेऊ शकता. कॅन बी कंप्लीटेड विदिन 2 इयर्स. 2 इयर्स. 2 इयर्समध्ये तुम्ही ते कंप्लीट करू शकता. ॲब्सोल्युटली. पण मग हे जेव्हा आपण म्हणतो त्या की मला पुढचं तेच विचारायचं होतं की जॉब्स ज्या वेळेला मुलांच्या समोर येतात की मला जॉब पाहिजे आहे किंवा मी हा कोर्स करून माझी एम्प्लॉयबिलिटी काय होईल किंवा पेरेंट्स सुद्धा आमच्याशी बोलत असताना हे बोलत असतात की ROI काय आहे? रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट बरोबर. काय आहे? ॲब्सोल्युटली राईट. सो त्याचा ओव्हरऑल याच्याशी काय रिलेव्हन्स लावता येऊ शकतो? ॲब्सोल्युटली. नाही हा एक फारच व्हॅलिड क्वेश्चन आहे आणि पर्टिक्युलरली ओव्हरसीज एज्युकेशनमध्ये तर हा जास्त सीरियस आहे. कारण इट इज ऑल रिलेटेड टू युअर एम्प्लॉयबिलिटी. आता परत आपण इफ वी कम बॅक टू प्रोफेशनल सर्टिफाईड क्वालिफिकेशन, तर आता एक MS इन डेटा इंजिनिअरिंग क्लाउड कम्प्युटिंग ही नॉर्मल डिग्री झाली आणि MS ऑफर्ड बाय अव्हॅन्सिटी विच इज प्रोफेशनली सर्टिफाईड एक्सपर्ट क्वालिफिकेशन. तर एखादं जॉब ओपनिंग आलं ज्याच्यामध्ये त्यांना डेटा इंजिनिअरिंग आणि क्लाउड कम्प्युटिंगचे स्टुडंट्स पाहिजेलेत, म्हणजे ते क्वालिफिकेशन असलेले आणि तुमच्याकडे जर 100 ॲप्लिकेशन आले, तर त्या 100 ॲप्लिकेशनमध्ये अव्हॅन्सिटीचा जो ॲप्लिकंट आहे, म्हणजे त्याचं क्वालिफिकेशन असलेला, तो लगेच शॉर्टलिस्ट होतो. कारण HRला इन्स्ट्रक्शन्सच असे आहेत, की हे जे क्वालिफिकेशन आहे MS लेव्हलचं, ते प्रोफेशनली सर्टिफाईड एक्सपर्ट लेव्हलचं क्वालिफिकेशन ज्यांचं आहे त्यांना प्रायोरिटी द्या. म्हणजे मग ह्याच्यात काय झालं, की फॉरेन लँडमध्ये ऑलरेडी अप्रूव्ड क्वालिफिकेशन तुमचं असल्यामुळे इंडस्ट्री अप्रूव्ड तुमचा CV शॉर्टलिस्ट होण्याची शक्यता पहिली खूप वाढते. त्याच्यानंतर बॉल कम्स टू स्टुडंट, की मी शॉर्टलिस्ट झालो, मला पहिला कॉल आला, आता माझा टेक्निकल इंटरव्ह्यूला. मग तुम्हाला तो टेक्निकल इंटरव्ह्यू तर चांगल्यापैकी पार करायचाच आहे. पण तुमच्याकडे हा नॉलेज बेस असल्यामुळे, तुमच्याकडे काही इंटर्नशिपचा एक्सपिरियन्स असल्यामुळे, तुमच्याकडे अप्लाइड ओरिएंटेड कोर्स थ्रू तुम्ही गेलेला असल्यामुळे, तुमचा इंटरव्ह्यूसुद्धा खूप नॅचरल पद्धतीने तुम्ही टेक्निकल बाजूवर सुद्धा चांगला देऊ शकता. जो बाकीच्या स्टुडंट्सना कदाचित तेवढा सोपा जाणार जाणार नाही असं नाही, पण त्यांना खूप तयारी करावी लागते. इथे तुम्हाला तयारी तुमची ऑलरेडी त्या कोर्समध्ये इतकी झालेली असते, की हे प्रश्न तुम्ही बऱ्यापैकी सहज हाताळू शकता. तुम्हाला अ, म्हणजे स्मरणशक्तीला नाही ताण द्यावा लागत. कारण बऱ्याच इंटर्नशिप तुम्ही केल्या आहेत, अप्लाइड नॉलेज घेतले, इंडस्ट्री एक्सपर्ट तुमच्याबरोबर येऊन बोलून गेलेत. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे, की इंडस्ट्रियल प्रोजेक्टमध्ये हे माझं नॉलेज कुठे फिट होतं. सो मसल मेमरीज ती होऊन जाते. म्हणजे कॅन आय से दॅट की या कोर्समुळे तुम्ही इन अ वे तुमची कॉम्पिटिशन कट डाउन करता किंवा कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही बरेच पुढे राहू शकता. हां, करेक्ट. तुम्ही कॉम्पिटिशन कट डाउन नाही करत. कारण धिस डझंट कंट्रोल कॉम्पिटिशन. तुम्हाला कटिंग एज ॲडव्हांटेज मात्र नक्की येतो आणि दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण 2 गोष्टी जर आपण बघितल्या, की इंडियन स्टुडंट्स
परदेशी शिक्षणासाठी जाण्याचं प्रमाण पुष्कळ आहे. त्यामुळे एक मजेशीर गोष्ट सांगतो, इंडियन्स कॉम्पीट विथ इंडियन्स इन फॉरेन लँड. एक्झॅक्ट. त्यामुळे एक ओपनिंग आलं आणि त्याच्यात जर 100 ॲप्लिकेशन आले, तर त्याच्यात 80 ॲप्लिकेशन इंडियन्सचे असतात. उरलेले 20 बाकीच्या नॅशनॅलिटीचे असतात. आता 80 ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा नॉर्थपासून साऊथपर्यंतचे वेगवेगळ्या विद्यापीठात शिकलेले स्टुडंट्स असतात. सो दे कॉम्पीट विथ ईच अदर कट थ्रू. पण त्या कॉम्पिटिशनमध्ये कटिंग एज ॲडव्हान्टेज काय आहे? तर इंटरव्ह्यूला तुम्हाला जर संधी मिळाली आणि तुम्ही जर इंटरव्ह्यूमध्ये विनासायास काही गोष्टी सहज सांगू शकलात, कारण तुमच्याकडे ते अप्लाइड नॉलेज आहे. तुम्ही इंटर्नशिप केली आहे. तुमचा प्रोफेशनल सर्टिफाईड कोर्स आहे. त्यामुळे तुमच्याकडे येणारा प्रत्येक प्रोफेसर जे तुम्हाला सांगतोय, ते इतकं तुम्हाला रिलिव्हंट होतंय, की तुम्हाला बोलणं हे मेमराईज नाही आहे, सहज आहे. कारण तुम्ही ते 2 वर्षात सगळं ऑटोमॅटिक त्याला एक्सपोज आहे. मग तिथे त्या सहजतेमुळे एम्प्लॉयमेंट तुमच्याकडे येण्याची शक्यता खूप चांगली असते. मी थोडं वेगळ्या उदाहरणाने बोलीन. जे चॅनलचे व्ह्यूअर आहेत त्यांना माहिती आहे, की मी क्रिकेट आणि स्पोर्ट्सबद्दल हां. सारखं उदाहरणं देत असतो. सो तसं जर का मी खूप चांगली प्रॅक्टिस करून गेलो, तर समोर काय मॅग्राथ असू दे नाही तर कोणी असू दे, मला त्याला 4-6 मारणं शक्य होतं. उगाच मॅग्राथ आता मी घाबरून खेळतोय, हे मला करायची गरज नाही पडली. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. तो तुमची मानसिक तयारी तर आहे, की कुठलाही बॉलर समोर आला, तरी तुम्ही त्याला फेस करू शकता. 4 सिक्सर मारणं पहिल्या एखाद्या ओव्हरला तुम्ही स्टडी खेळून पण तो कॉन्फिडन्स तुमच्याकडे आहे. नाऊ आय डोंट हॅव टू वरी. आय कॅन सर्व्हाइव्ह. मग पुढे स्कोअर कसं करायचं ते बघायला सुरुवात करू. बरोबर आहे. एक्झॅक्टली. सो याच्या पुढचा जॉबमध्ये जसं म्हणतात, की एक गेनफुल एम्प्लॉयमेंट ही एक कन्सेप्ट आहे, की जे खरं सांगायचं तर आम्ही ऐकली आहे. पण त्याबद्दल टिपिकली फ्रान्स किंवा अव्हॅन सिटी काय तुम्ही सांगू शकाल याच्याबद्दल? परत म्हणजे फ्रान्स किंवा एव्हॅन सिटीपेक्षा सुद्धा मूळ प्रश्न असा आहे, की जेव्हा भारतीय विद्यार्थी परदेशी शिक्षणासाठी जातो, तर मला असं वाटतं, की त्याचे 2 ऑब्जेक्टिव्ह असावेत. एक तर मला त्या कंट्रीमध्ये छानपैकी जॉब मिळाला पाहिजे किंवा एम्प्लॉयमेंट मिळाली पाहिजे आणि दुसरं मला तिथे जास्तीत जास्त स्टे करून हवे असते तर मला सिटिझनशिपपर्यंत जाता यायला पाहिजे. आणि माझा तर सरळ प्रश्न आहे, की व्हाय नॉट? तुम्ही जे एवढे तुमचे पैसे खर्च करताय, एवढा वेळ तिथे करणार आहात, घालवणार आहात आणि चांगल्या शिक्षणाच्या उद्देशाने जात असाल, तर तुम्हाला त्या कंट्रीमध्ये जॉब मिळण्याच्यासाठी अडचणी कमी यायला पाहिजेत. अर्थात त्याला काही प्री कंडिशन्स आहेत आणि तिथे सेटल होऊन तुम्ही त्या कंट्रीचं तुमच्या जर डोक्यात असेल, की मला या कंट्रीची नॅशनॅलिटीसुद्धा मिळाली पाहिजे, तर तेही ऑब्जेक्टिव्ह ठेवायला खरंच काही हरकत नाही. पण हे होत असताना मधल्या ज्या प्रोसेसेस आहेत, त्याच्याबद्दल पण आपण जाणून घेतलं पाहिजे. तर ती प्रोसेस काय आहे, की मी एम-एस अगदी आमचं प्रोफेशनल सर्टिफाईड एक्सपर्ट एम-एसला तुम्हाला ॲडमिशन मिळाली. त्या ॲडमिशन मिळाल्यानंतर माझ्या स्वप्नांकडे जाण्याची जी तयारी आहे ती सुरुवात होते. हे एक माझं क्वालिफिकेशन मला अशा अर्थाने बघायला पाहिजे, की माझी जी टार्गेट्स आहेत ती त्याच्याने अचीव्ह व्हायला पाहिजे. म्हणजे मला माझ्या शिक्षणाकडे अतिशय सिन्सिअरली बघावे. सिरियसली नाही, सिन्सिअरली. कारण त्याच्यात फन एलिमेंटसुद्धा असायलाच पाहिजे. पण सिन्सिअरली बघायला पाहिजे. माझी इंटेग्रिटी पाहिजे शिकण्यासाठी. आणि हा काय 2 वर्षाचा जो स्पॅन आहे, तो मी जास्तीत जास्त स्वतःला कसा चॅलेंज करीन. कारण ह्याच्यानंतर तुम्ही परत-परत शिक्षणावर किती खर्च करणार? मग ती एंडलेस प्रोसेसमध्ये तर तुम्ही जाऊ शकत नाही. कुठल्यातरी एका शिक्षणानंतर तुम्हाला तुमचं करिअर गेनफुल एम्प्लॉयमेंट म्हणतो कसं जॉब ह्याचा तर विचार करायलाच लागतो. तर ह्या 2 वर्षात मी मॅक्सिमम असे काय एफर्ट्स घेतले पाहिजेत विथ फन एलिमेंट ऑल्सो, की जेणेकरून मला माझं पहिलं उद्दिष्ट गाठता येईल आणि ते म्हणजे फॉर एक्झाम्पल फॉरेन कंट्रीमध्ये गेल्यानंतर हा जो तू शब्द वापरलास पर्टिक्युलरली, की गेनफुल एम्प्लॉयमेंट. तर ही गेनफुल एम्प्लॉयमेंट ही टर्म आपण समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. बऱ्याच लोकांना ती माहिती असेल सुद्धा, पण मी इथे थोडीशी विस्ताराने सांगतो, की जॉब जो तुम्ही करता परदेशी शिक्षणात, तो जॉब पार्ट टाईम असू शकतो, तो जॉब ऑफ द ट्रॅकसुद्धा असू शकतो. पण तो जॉब जो आहे, तो तुम्हाला तुमच्या उद्देशांपर्यंत घेऊन जाईल की नाही याची काही शक्यता म्हणजे गॅरंटी नाही. कारण त्याच्यामध्ये बरेच नियम, उपनियम असतात आणि परदेशी शिक्षणाला गेलेला विद्यार्थी हा त्या कंट्रीमध्ये म्हणजे त्या राष्ट्रामध्ये मोस्ट व्हल्नरेबल असतो. तर कुठेही काही पॉलिटिकल सिच्युएशन झाली, युद्ध झालं, अमकं झालं, तमकं झालं, तर पहिले बाहेर कोणाला पाठवतात तर शिक्षणाला आलेल्या परदेशी विद्यार्थ्यांना सांगतात, "तुम्ही अशा गोंधळाला घरी जा." बरोबर. कारण तुम्हाला कुठलंही प्रोटेक्शन नाही आणि आमच्याकडे तुम्हाला प्रोटेक्शन देण्यासाठी रिसोर्स पण नाही. त्यामुळे त्या लोकांना आपण बघितलेलं आहे. भारतावर अशी बऱ्याच वेळा वेळ आली. इकडनं विद्यार्थी आणा, मग अझरबैजानवरनं आणा, मग तिकडनं आणा, इराणवरनं आणा, ऑस्ट्रेलिया, कॅनडा सगळीकडनं भारत सरकारने विद्यार्थी परत आणण्यासाठी यंत्रणा राबवली. का? कारण त्यांना लीगली प्रोटेक्शन काही नाही आहे. पण मग तुम्हाला जर त्या झोनमध्ये जायचं असेल आणि शिक्षणाच्या माध्यमातून जायचं असेल,
तर तुम्हाला बघायला पाहिजे की ह्या मी मगाशी म्हटलं त्याच्या सिन्सिअर अप्रोच नंतर मला पहिल्या माझ्या गेनफुल एम्प्लॉयमेंटकडे कधी जाता येईल. आता गेनफुल एम्प्लॉयमेंट जर बघितलं तर त्याचा रिलेव्हन्स तुम्ही घेतलेल्या शिक्षणासाठी फार उत्तम आहे आणि आवश्यक आहे. कारण ते तुमच्या घेतलेल्या शिक्षणाचा आउटकम आहे. तुम्ही घेतलेलं शिक्षण फॉर एक्झाम्पल परत एकदा ॲव्हॅन्सिटीचं जर तुम्ही मास्टर्स किंवा एम-एस इन डेटा इंजिनिअरिंग आणि क्लाउड कम्प्युटिंग हे शिक्षण पूर्ण केलंत, तर पहिलं तर तुम्हाला फ्रान्समध्ये अपॉर्च्युनिटी आहे 2 वर्ष जॉब शोधण्याची. नॉट ओन्ली इन फ्रान्स, त्या 2 वर्षात तुम्ही युरोपमधले 28-29 जो काही गट आहे त्यांचा कंट्रीजचा, तिथे सगळीकडे लीगली फिरून जॉब सर्च करू शकता. तो जॉब सर्च तुमचा झाल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू वगैरे सगळे कंप्लीट झाल्यानंतर ज्यावेळी कंपनी तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट इश्यू करते आणि ते कॉन्ट्रॅक्ट इज द बिगिनिंग ऑफ युअर गेनफुल एम्प्लॉयमेंट. कारण त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये सगळं स्पेसिफाय केलेलं असतं की कंपनीचं तुमच्याशी रिलेशन काय, तुझं जॉब प्रोफाईल काय, तुझ्या कामाच्या वेळा काय, सुट्ट्या किती, पगार किती, इन्शुरन्स कसा, हे सगळं ज्याच्यामध्ये डिफाईन होऊन जे कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला मिळतं त्याला म्हणतात गेनफुल एम्प्लॉयमेंट. की जर तू त्या स्टेजपर्यंत येण्यासाठी तुझे असतात ते सगळे जॉब्स असतात. मग मी इथे थोडा केला एक्सपिरियन्स, मी इथे इंटर्नशिप केली, इथे हे केलं. पण त्या सगळ्याचा जो गोश्वार आहे किंवा त्याच्या सगळ्याचं ॲडिशन करत गेलं, तर तुम्हाला या 1 ते 1.5 वर्षात, 2 वर्षात जे काही राहण्याची परमिशन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही गेनफुल एम्प्लॉयमेंटमध्ये गेला पाहिजेत. म्हणजे तिथं गेल्यानंतर तुम्हाला पहिला कॉन्ट्रॅक्च्युअल जॉब जेव्हा होतो, तेव्हा कंपनी टेक्स द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कन्व्हर्टिंग युअर स्टुडंट व्हिसा इंटू वर्क व्हिसा. मग एकदा कंपनीकडे ती कागदपत्र जाऊन वर्क व्हिसा तुमचा प्रोसेस व्हायला सुरुवात झाली, की यू आर इन मच स्ट्रॉंगर पोझिशन. कारण मग तुम्ही कुठल्यातरी कायद्याच्या संरक्षणाखाली येता. बरोबर. मग त्या कंपनीच्या तरी तुम्ही संरक्षणाखाली येता फॉरेन एम्प्लॉयी म्हणून आणि मग तिथनं तुमचा करिअरकडे प्रवास चालू होतो फॉरेन लँडमध्ये. अशी जेव्हा तुम्ही एक 5, 6, 7, 8 वर्ष तुमची गेनफुल एम्प्लॉयमेंटमध्ये जातात, त्याच्यानंतर मग तुम्हाला बरेचसे प्रिव्हिलेजेस अवेलेबल आहेत. मग तुमची कार्ड्स बदलतात म्हणजे स्टेटस, त्याच्यानंतर तुमचे पगार बदलतात. मग तुमची अजून नॅशनॅलिटी वगैरे ह्या ज्या रिलेटेड गोष्टी आहेत ना, त्या पहिली स्टेज आहे गेनफुल एम्प्लॉयमेंट फॉर नेक्स्ट 10 इयर्स मिनिमम. आणि मग देन दुसरी फेज जी महत्त्वाची ती करिअर. आणि मग करिअरनंतर टॉप फेज आहे ती तुम्ही मग एक्झिक्युटिव्ह लेव्हलला कुठपर्यंत जाऊ शकता. अशी भारताने जगाला दिलेली खूप उदाहरणं आहेत. फॉरेन कंपनीजमध्ये टॉप लेव्हलला भारतीय जे गेलेत, ते सगळे ह्याच फेजेसमधनं गेलेत. हे सगळं आपण एकदा अंडरस्टँड केलं, समजून घेतलं, की मग आपलं ओव्हरसीज एज्युकेशनचं उद्दिष्ट क्लिअर होतं आणि आपल्याला काय करायचं त्याचाही मार्ग सापडतो. नाहीतर आपण जातो आणि मग बराच स्ट्रगल का होत होतं, ह्या गोष्टींचा फारसा विचार नसतो किंवा माहितीही नसते. तुम्ही ॲक्चुअली सर माझ्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर ह्याच्यातच दिलं. मी करिअरबद्दल पण विचारणारच होतो. पण तुम्ही त्याचंही उत्तर मला दिलं. पण तुम्ही म्हणताना मला लक्षात येतं की हे स्पेसिफिकली फॉर द मास्टर्स किंवा एम-एस म्हणलं की असं होतं की हे फक्त इंजिनिअरिंग मुलांसाठी आहे. जी मुलं साधारण बी-कॉम करतायत, बी-बी-ए करतायत किंवा बी-एस-सी करतायत विथ डिफरंट स्ट्रीम्स, बरोबर? त्यांना सुद्धा काही कोर्सेस ॲव्हॅन्सिटी किंवा त्यांना सुद्धा अशा पद्धतीचं प्रोफेशनल एक्सपर्ट क्वालिफिकेशन घेता येतं का? किंवा कॅन दे बिकम अ प्रोफेशनली सर्टिफाईड एक्सपर्ट, त्यांच्यासाठी पण काही अशा अपॉर्च्युनिटीज असतात का? अगदी अतिशय व्हायबल आणि करेक्ट प्रश्न आहे. इतका व्हॅलिड प्रश्न आहे, की ह्याच्यामध्ये अ, संपूर्ण एक डिसिजन मेकिंग प्रोसेसचाच आपल्याला अभ्यास करायला लागेल, की बी-कॉम, बी-बी-ए किंवा बी-एस-सी ह्या क्वालिफिकेशन म्हणजे 3 वर्षाची जी युनिव्हर्सिटी क्वालिफिकेशन्स आहेत, नॉन टेक्निकल समजा काही त्यातली म्हणजे त्याचा ए-आय-सी-टीचा काही संबंध नाही, पण तरीसुद्धा युनिव्हर्सिटीने दिलेलं बॅचलर्स क्वालिफिकेशन आहे. ह्या स्टुडंट्सनी कसा ह्याच्यावर विचार करायला पाहिजे, की बी-कॉम मी बी-एस-सी केलंय. बी-एस-सी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी केलंय. तुम्ही बघितलं पाहिजेत, की जगात आत्ता काय चाललंय? व्हेअर दी एंटायर एम्प्लॉयमेंट इज मूव्हिंग. ह्याचा जर खरोखर अभ्यास तुम्ही तुमच्या बी-कॉम किंवा बी-एस-सीच्या किंवा बी-बी-एच्या 3 वर्षामध्ये जर केलात, जो माझं स्वतःचं असं ओपिनियन आहे केला जात नाही आणि ज्याच्याकडे मूळ लक्ष आणलं गेलं पाहिजे, की ह्या 3 वर्षामध्ये मी माझं क्वालिफिकेशन घेऊन बाहेर पडेस्तोवर परिस्थिती काय बदलणार आहे? आणि आता नवीन करियर ओपनिंग्ज मला कुठे येणार आहेत? तर आत्ताचे जे सिच्युएशन अशी आहे, की वेदर यू लाइक इट ओर नॉट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्सेसनी तर वर्ल्ड सगळं आत्ता कव्हर्ड आहे. कोणाचं काय होणार आहे आपल्याला माहीत नाही. सगळ्यांना बेस्ट विशेस. पण ज्या पद्धतीचे फीडबॅक येत आहेत, तर मी त्याच्याकडे उलट्या पद्धतीने बघतो, की जेव्हा तुम्हाला असे थ्रेटनिंग फीडबॅक येत आहेत, याचाच अर्थ पलीकडच्या बाजूला प्रचंड अपॉर्च्युनिटी आहे.
पण प्रश्न एवढाच आहे की ती अपॉर्च्युनिटी मी घेणार आहे का नाही घेणार आहे? का मी भयभीत अवस्थेतच राहणार आहे की माझं काय होणार आहे? जेवढं तुम्हाला वाटणार आहे माझं काय होणार आहे, तितकंच ज्यांना वाटते अरे ह्याच्यात संधी आहे, त्या लोकांचं सोनं होणार. मग तुम्ही दुसरी बाजू बघितली पाहिजे की मी बी-कॉम आहे. आता मला कुठल्या एआय किंवा डेटा सायन्सच्या विभागात जाता येईल आणि एक्सपर्टाईज घेता येईल आणि मी प्रोफेशनली एक्सपर्ट होऊ शकीन सर्टिफाईड, जेणेकरून मला ग्लोबल ओपनिंग येतील. मग मी पुण्यात कशाला काम शोधू? मग मी त्या क्वालिफिकेशननी जगात काम शोधीन. असा जेव्हा तुम्ही प्रश्न विचारून शोध घ्यायला लागता, तेव्हा मला असं वाटतं की एक क्वालिफिकेशन जे ॲडव्हान्सिटीचं मी तुला खात्रीशीर सांगू शकतो की डेटा मॅनेजमेंट. ओके. आता त्याच्यातला घोळ पण तुला सांगतो की डेटा मॅनेजमेंट हा खूप ब्रॉडर सब्जेक्ट आहे आणि इट हॅज नथिंग टू डू विथ MBA बिझनेस एनालिटिक्स किंवा डेटा एनालिटिक्स. तर डेटा एनालिटिक्स किंवा बिझनेस एनालिटिक्स हा डेटा मॅनेजमेंटमधला 10 ते 15%च रोल प्ले करणारा विषय आहे. पण आय एम नॉट टॉकिंग अबाउट डेटा मॅनेजर, आय एम टॉकिंग अबाउट डेटा मॅनेजमेंट. तर हे पण लक्षात घ्यायला हवं की डेटा मॅनेजर खूप असतात. पण डेटा मॅनेजमेंट प्रोफेशनली सर्टिफाईड एक्सपर्ट ही वेगळी ग्लोबली रिकॉग्नाइज्ड कॅटेगरी आहे, ज्याच्यामध्ये भारतीय स्टुडंट्सना खूप चांगल्या करियर अपॉर्च्युनिटीज भारतातच आहेत. मी तर उलटं म्हणतोय, की हे क्वालिफिकेशन IISCकडे घेऊन तुम्ही भारतात या आणि तुम्ही सांगा मला, की तुम्हाला किती कंपनी तुमच्या मागे अक्षरशः पळत येतील, की कम अँड टॉक टू अस. कारण त्या क्वालिफिकेशनचा जो गेज आहे आणि रोबस्टनेस आहे, त्याची खरी गरज भारतात जास्त आहे. कारण डेटा सेंटर्स भारतात जास्त येणार आहेत आणि ते डेटा सेंटर्सच्या अलाइड सर्व्हिसेसमध्ये डेटा मॅनेजमेंट एक्सपर्टाईज, अगेन सांगतो डेटा मॅनेजर्स नाही, डेटा मॅनेजमेंट एक्सपर्टाईज ही वेगळ्या पद्धतीने शॉर्टलिस्ट होणारे, बघितली जाणारे आणि त्याच्यासाठी ट्रिमेंडस करियर अपॉर्च्युनिटीज होणार. जसं डेटा इज डिवायडेड इंटू 3 इन अॅव्हॅन्सिटी. डेटा इज नॉट अ जेनेरिक कन्सेप्ट. अॅव्हॅन्सिटीमध्ये डेटा इज ॲट अ डेटा इंजिनिअरिंग अँड क्लाउड कम्प्युटिंग विच इज ॲट द सेंटर. ॲट द राईट इज डेटा सायन्स, दॅट इज डेटा सायंटिस्ट, अँड ॲट द लेफ्ट इज डेटा मॅनेजमेंट एक्सपर्ट. या तिघांच्या कॉम्बिनेशननी एआयचं इम्प्लिमेंटेशन कंपनीजमध्ये होतं आणि हे तिन्ही लोकं इरिस्पेक्टिव्ह ऑफ सेक्टर आणि कंपनी रिक्वायर्ड असतात. हे बंच ऑफ 3 म्हणतात ना, तसे हे 3 लोकं कंपनीला नव्या फेजमध्ये अक्षरशः तारून नेऊ शकतात. आता अशी आत्ता परिस्थिती आहे. त्यामुळे बी-कॉम, BBA, BSc या स्टुडंटनी डेटा मॅनेजमेंट एक्सपर्ट मी कसा होईन याचा सेकंड इयरपासूनच खरं तर विचार करायला पाहिजे. म्हणजे थोडीशी तयारी करून त्यांना त्या क्वालिफिकेशनच्या ॲप्लिकेशनसाठी एलिजिबल होते. सो प्लॅनिंगमध्ये म्हणजे बी-कॉम, BBA, BSc मे बी स्टॅटिस्टिक्स असेल, मॅथमॅटिक्स त्याच्यामध्ये असेल. 4 क्वालिफिकेशन अशी सांगतो, की ज्या लोकांनी खरोखरच सेकंड इयरपासून याच्यावर विचार केला पाहिजे. पहिलं BBA CA म्हणून एक क्वालिफिकेशन आहे. म्हणजे CAचं पण त्या BBA म्हणजे बी-कॉम करत असताना बी-कॉम CA. ओके. बी-कॉमच्या फर्स्ट सेकंड इयरमध्ये ते हे करायला तर प्रिपरेशन करायचं त्या लोकांनी. त्याच्यानंतर BSc इकॉनॉमिक्स, BSc मॅथमॅटिक्स, BSc स्टॅटिस्टिक्स आणि BBA बिझनेस एनालिटिक्स. या 5 फॅकल्टीच्या स्टुडंटनी सेकंड इयरपासूनच खरं तर विचार करायला पाहिजे, की मी डेटा मॅनेजमेंट एक्सपर्टाईजमध्ये कसा जाऊ शकतो किंवा कसं जाईन किंवा कसं जायला पाहिजे. ते जर त्यांनी ग्राउंडवर्क चांगलं केलं आणि ते जर ह्या क्वालिफिकेशनला येऊ शकले, सिलेक्ट होऊ शकले, तर मला खात्रीशीर मी सांगू शकतो, की दे विल हॅव अ डिफरंट करियर जे आज त्यांनी विचारसुद्धा केलेला नाहीये. आम्ही सिधुरामध्ये ॲक्च्युअली हाच प्रयत्न करतो, की क्रिएट अ ग्लोबल सिटिझन, की त्याच्यामध्ये मे बी हा कोर्स फिट इन होऊ शकतो. सो इथे ते इथे बॅचलर्स करतायत, फ्रान्समध्ये जाऊन सिटीमध्ये त्यांचं मास्टर्स करतायत, 5 ते 7 वर्ष युरोपमध्ये एक्सपोजर घेतायत. आयडियली तुम्ही म्हणलात तसं, की तिथेच ते राहतायत किंवा दे आर कमिंग बॅक टू इंडिया अँड सर्व्हिंग द नेशन. बरोबर. सो आमची सुद्धा थॉट प्रोसेस हीच आहे. बी-कॉमच्या स्टुडंट्सना किंवा BScच्या स्टुडंट्सना टेक्निकल बाजूला यायचं असेल, तर आय एम शुअर की हा कोर्स त्यांना अगदीच व्यवस्थित डिफाईन राहील. आणि वी ऑल्वेज से की प्लॅनिंग साधारण 1 वर्ष आधी केलं तर नीट क्लॅरिटी तुम्हाला येते, प्रिपरेशन होतं. पण याच्यामध्ये एकच की हाऊ टू अप्लाय किंवा कोण अप्लाय करू शकेल या कोर्सेसना? इज देअर एनिथिंग स्पेसिफिक अकॅडमिकली अल्सो रिक्वायर्ड? थॉट प्रोसेस वाईज तर तुम्ही सांगितलंच. पण अकॅडमिकली सुद्धा काही रिक्वायरमेंट स्पेसिफिक असतात का? बरोबर आहे. ह्याच्याकडे बघायलाच लागेल. जनरल कॅटेगरायझेशन म्हणून सांगून ठेवतो इन्फॉर्मेशन म्हणून. फ्रान्स आणि इंडिया अकॅडमिकली व्हेरी क्लोजली अलाइन्ड आणि दोन्ही सरकारनी मिळून अकॅडमिक मॅपिंगचा एक्सरसाइज केलाय. त्याच्यामध्ये त्यांनी असं डिक्लेअर केलंय, की ईच अदर्स क्वालिफिकेशन्स विल बी ॲक्सेप्टेड ॲट पार ऑन द बेसिस ऑफ क्रेडिट मॅपिंग एक्सरसाइज. हा पहिला गोष्ट. दुसरी गोष्ट
इंडियन पासपोर्ट होल्डर्सना फ्रान्समध्ये स्पेशल प्रिव्हिलेजेस ऑफर्ड आहेत. बऱ्याचशा युनिव्हर्सिटीज आता फक्त इंग्लिश लँग्वेजमध्येच पूर्ण कोर्स शिकवतात. फ्रेंच लँग्वेज मॅन्डेटरी नाही. तो एक ॲडव्हान्टेज आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सिलेक्शन प्रोसेस जी आहे या कोर्सची, त्याला 65% अँड अबाव ओके. GRE, GMAT, SAT, TOEFL, ॲव्हॅन्सिटीसाठी आवश्यक नाही. असली तर मोस्ट वेलकम, पण मॅन्डेटरी कंडिशन नाही. पण तुम्ही म्हणाल की मग सिलेक्शन होतं कसं? तर ह्याच्यामध्ये स्टुडंटबरोबर 2-3 इंटरॅक्शन्स केल्या जातात आमच्या काउन्सिलिंग टीमकडनं फ्रान्समधनं, आणि आयडेंटिफाय होतं की हा स्टुडंट नक्की सिन्सिअर आहे ना. ओके. कारण ॲडमिशनसाठी ॲप्लिकेशन पाठवणारे खूप असतात. पण आमची रिक्वायरमेंट आहे की तो स्टुडंट सिन्सिअर आहे ना, तो कमिट करायला तयार आहे ना, आणि तो खरोखर डेटा मॅनेजमेंट एक्सपर्ट बनण्याची स्वप्न बघतोय ना, कारण त्याच्यासाठी करावी लागणारे त्याचे प्रयत्न आहेत, तयारी आहे, की घ्यायची रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे ना, करायला हवं आहे. नुसतं मला व्हायचं आहे, पण तुम्ही सगळं मला शिकवा नाही, तुला सुद्धा त्याच्यामध्ये लर्निंगमध्ये जावं लागेल. तर ह्या गोष्टी त्या 2-3 जे काउन्सिलिंग इंटरव्ह्यू होतात ते, आणि मग फायनल इंटरव्ह्यू जो सिलेक्शन इंटरव्ह्यू म्हणतो, तो आपण ज्युरीचा असतो. ज्युरी म्हणजे अकॅडमिक डीन किंवा फॅकल्टीचा डायरेक्टर, हा एक साधारण 45 मिनिटाचा ऑनलाईन इंटरव्ह्यू घेतो, जो व्हेरी फ्रेंडली. पण त्याच्यात एवढंच बघितलं जातं की पर्सनपेक्षा पर्सनॅलिटी बघा. व्हॉट धिस कॅन्डिडेट इज ब्रिंगिंग ऑन द टेबल ॲज अ कॉन्ट्रिब्युटर. इथे एकदा तो ज्युरी सॅटिस्फाय झाला की हा नाही की पर्सेंटेज थोडे कमी जास्त आहेत, पण स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये आहे किंवा आणि काय कल्चरलमध्ये, आणि की इतर कुठल्या कम्युनिटी रिलेटेड, दॅट इज फाईन. So candidate has to tell his or her own story. Right. Candidate has to justify why he or she should be selected by Avancity. That's it. एक्सलंट, एक्सलंट. सो म्हणजे तुम्ही म्हणता त्याच्यावरनं मला एक लक्षात येते का हे जे काही MS क्वालिफिकेशन आहे, हे काही सगळ्यांसाठी नाही. सो ज्याची थॉट प्रोसेस आहे, ज्याचे अकॅडमिक्स आहेत, तुम्ही म्हणलात तसं त्याची पर्सनॅलिटी आहे, त्याची तयारी करायची पूर्ण म्हणजे कष्ट घेण्याची ती तयारी आहे. Absolutely. हाच हा महत्त्वाचा शब्द आहे. केक वॉक नाही. हां. तुम्हाला ते कष्ट घ्यावे लागतील तरच तुमचं ग्लोबल करिअर होण्याचे चान्सेस आहेत. सो इथं ॲक्सेप्टन्स की बाबा हो आमच्याकडे पुष्कळ ॲप्लिकेशन आलेत आणि आता हां, सगळे ॲप्लिकेशन नाही. इट इज लाइक ऑन अ मेरिट्स. बरोबर. की तुमची मेरिट ही एक तर अकॅडमिक आणि बाकीचे तुमची थॉट प्रोसेस याच्यावर होते. सो अर्लियर द बेटर इज द थिंग असं मलाही वाटतंय. कारण का SOP लिहिणं किंवा स्टोरी सांगणं हो. ते क्वालिटी टाईम तुम्ही दिला पाहिजे. कारण Avancity अख्ख्या जगामध्ये रँकिंगमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी नंबर 1 म्हणून आहे. म्हणजे तो एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे. त्याच्यानंतर इट इज अ स्कूल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. इट इज नॉट अ स्कूल ऑफ इंजिनिअरिंग, इट इज नॉट अ स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्स, इट इज नॉट अ स्कूल ऑफ बिझनेस. इज अ स्कूल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तेही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तिसरं, देअर इक्विव्हॅलन्सी इज टू क्लोज टू IITs इन इंडिया. म्हणजे तुम्हाला IITत जाण्याबद्दल जेवढी एक्साइटमेंट असते, तेवढी त्या प्रोसेसला मेहनतसुद्धा आहे. आणि तुम्ही एकदा गेल्यानंतर तुमचं ॲक्चुअल जर्नी स्टार्ट्स. म्हणजे असंही आहे की मी चला IITत गेलो, आता सगळं पहिल्या दिवसापासून कळतं की बाबा आता आपल्याला खूपच सिन्सिअरली हे सगळं करावं लागणार आहे. नाहीतर नुसतं IITत गेले आणि 40% घेऊन बाहेर आले तर इंडस्ट्रीत कोणीही उभं करत नाही. उलट म्हणतात की एवढं IITत जाऊन शेवटी काय 40%नीच पास झाला. म्हणजे तो एक फॅक्टर लक्षात घ्या. म्हणून सिलेक्शन प्रोसेसमध्ये वी आर व्हेरी कॉशियस की कॅन्डिडेट हॅज फुल ओरिएंटेशन, इन्फॉर्मेशन आणि रिझन टू अप्लाय. आणि रिझन हेच की मला करिअर करायचं आहे, माझी तयारी आहे कमिटमेंटला, आणि आय विल बी अ कॉन्ट्रिब्युटर. ओके. थँक यू अहमद सर. तुम्ही आज जी काही माहिती सांगितली ना MS बद्दल, तर मला तरी कळलं की बाबा हे काही असं जेनेरिक MS नाही आहे. इट इज रिअली, रिअली स्पेशल MS की एखाद्याला एक्सपोर्ट व्हायचं असेल ग्लोबल लेव्हलवरती. दॅट इज अ कीवर्ड. आय कॅन से दॅट की प्रोफेशनल अँड एक्सपर्ट हे माझ्या दृष्टीने याच्यातले कीवर्ड्स आहेत टू हॅव बिकम अ ग्लोबल सिटिझन. सो थँक्स अ लॉट फॉर दिस इन्फॉर्मेशन. थँक्स अ लॉट फॉर गिव्हिंग अ टाईम. आणि पुढे काही असंच इन्फॉर्मेशन असतील तर वी विल डेफिनेटली इन्व्हाइट यू ऑन अ सिंधुरा चादर. थँक्यू. थँक्यू सो मच. माय प्लेजर. नमस्कार. सो तुम्हाला कळलं असेल की हा पर्टिक्युलर MS फॉर द BCom, BBA आणि BSc स्टुडंटसाठी सुद्धा किती महत्त्वाचं आहे. आता याची प्रोसेस जर का तुम्हाला चालू करायची असेल, अजून जर का काही तुम्हाला याच्याबद्दल माहिती हवी असेल, इंटरव्ह्यूसाठी कसं प्रिपेअर व्हायचं, ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या असतील, तर त्याच्यासाठी तुम्ही आमच्याशी कनेक्ट करू शकता आणि वी कॅन शुअरली गाईड यू ऑन दॅट. त्याच्यासाठी
कसं कनेक्ट करायचं आहे, आमच्याबरोबरची कशी अपॉइंटमेंट बुक करायची, याच्यासाठीचे सगळे डिटेल्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. ते तुम्ही बघून आमच्याशी कनेक्ट करू शकता. अँड वी विल शुअरली हेल्प यू टू गेट एंटायर युअर प्रूव्हन रोड मॅप रेडी फॉर अव्हॅन्सिटी. सिधोराचा हा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ज्यांना ही इन्फॉर्मेशन अगदी महत्त्वाची वाटेल फॉर देअर ग्लोबल करिअर, त्यांच्याबरोबर हा चॅनल नक्की शेअर करा. धन्यवाद.